कामोठे सेक्टर 21 में समाज मंदिर का निर्माण हो, इसलिए शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल एवं कामोठे के नागरिक कई महीनों से प्रयासरत थे। आखिरकार सिडको ने इस समाज मंदिर को हरी झंडी दिखाई और मंगलवार से इसके काम का शुभारंभ पूर्व विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। सिडको द्वारा 4 करोड़ रुपयों की लागत से इस समाज मंदिर का निर्माण किया जा रहा है। इस भूमि पूजन समारोह के लिए कामोठे ग्राम पंचायत के उप सरपंच के मात्रे, पूर्व सरपंच भाऊ भगत आदि गणमान्यों सहित कॉन्ट्रैक्टर ओम साई ग्रुप जुई कामोठे के ओनर मनोहर चिमने, राजेश भगत, विश्वास भगत, कुणाल गोवारी तथा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने बालाराम पाटिल और ग्रामवासियों की सराहना करते हुए अपनी भावनाएं जाहिर की। या समाज मंदिराच्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना सिडकोचे एमडी सन्माननीय संजय भाटिया साहेब यांनी या कामाला खूप गती दिलेली होती। त्याच्या आधीच्या एमडींकडे सुद्धा आपल्या बऱ्याचशा बैठका झाल्या। शेतकरी कामगार पक्षानं आजपर्यंत असल्या इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी अनेक लढे दिले, अनेक प्रयत्न केले। त्याचबरोबर आता या वसाहती निर्माण झाल्यानंतर या वसाहतीमधल्या लोकांना सुद्धा नागरिक सुविधा चांगल्या प्रकारच्या मिळाल्या पाहिजेत म्हणून सातत्याने पाठपुरावा केला। अनेक बैठका आपण ह्या वसाहतीतल्या विविध कामांसाठी सिडकोच्या एमडींबरोबर संबंधित अधिकारी आणि आपले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी यांच्या बैठका आपण घेऊन आपल्या ह्या समाज मंदिराबरोबरच 15 गार्डन ह्या वसाहतीमध्ये निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। सिडकोने त्याला मान्यता दिली। शेवटी काही कार्यकर्त्यांनी चिडून त्या बैठकीमध्ये सांगितलं, साहेब याला काय टाइम लिमिट आहे की नाही? नुसती चर्चा होते, मान्यता दिली जाते पण त्याची कामं होत नाही, म्हणून टाइम लिमिट आपण त्याच्यातनं घेतलं आणि त्या पिरियडमध्येच ही कामाला सुरुवात झाली पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी आपण केली आणि खऱ्या अर्थानं त्या बैठकीपासून एक चांगल्या प्रकारची गती आपल्या ह्या कामांना आलेली आहे। गार्डनचं भूमिपूजन आपण केलं, त्यांची कामं आपली सुरू आहेत। आज आपण समाज मंदिराचं भूमिपूजन केलंय। हे समाज मंदिर म्हणजे नुसतं समाज मंदिर नाही, ते एक चांगलं भव्य असं इमारत या ठिकाणी होणार आहे। याच्यात हॉल होणार आहे, याच्यात तरुणांसाठी जिमची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। इंडोर गेम्स जे सगळे आहेत त्या इंडोर गेमची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। जसं सामाजिक कार्यक्रमासाठी एक हॉल सुद्धा ह्या समाज मंदिरामध्ये त्याची प्रोव्हिजन्स या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व सोयीने युक्त असं एक समाज मंदिर या ठिकाणी आज उभं करण्यामध्ये आपण यशस्वी झालेले आहोत।